आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील। उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क यांनी सर्वात मोठी कारवाई केलेली आहे, जो की कर्नाटक येथून दिल्लीला जाणाऱ्या 11 ट्रकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। या ट्रकमध्ये तब्बल 2,59,00,000 रुपयाची लाल सुपारी जाताना आढळून आलेली आहे, जो की हे जेव्हा तपास करण्यात आला या प्राथमिक तपासामध्ये ही सुपारी 2,59,00,000 रुपये म्हणजे कीड लागलेली व खराब लागलेली सुपारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, जो की सहाय्यक आयुक्त प्रदीप कुटे यांनी ही माहिती दिलेली आहे। नेमकं जाणून घेऊया की काय माहिती आहे व हे ट्रक कुठून जाणार आहेत, ही सुपारी कुठली आहे। काही प्राथमिक माहितीनुसार काही यामध्ये इंडोनेशिया येथील ही सुपारी असल्याची प्राथमिक माहिती व सांगण्यावरून हे येत आहे की हे इंडोनेशियामधली बी यामध्ये काही मिक्स सुपारी आहे, जो की ही सुपारी योग्य की अयोग्य, ही सुपारी कोठे जात होती, कोणत्या कामासाठी जात होती, कोणत्या उत्पादनासाठी जात होती, हे तर अद्याप अस्पष्ट आहे। तरी आपण नेमकं जाणून घेऊया सहाय्यक आयुक्त प्रदीप कुटे यांनी काय माहिती दिलेली आहे। तर नेमकं जाणून घेऊया राज्य उत्पादन शुल्क यांनी सहाय्यक आयुक्त प्रदीप कुटे यांची काय माहिती आहे। कारवाई केली त्याची माहिती कशी मिळाली व किती मुद्देमाल जप्त आहे काय? आम्ही गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेलेली आहे। याच्यामध्ये आज सकाळी आम्ही 19/4/25 रोजी आमचे पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि आम्ही आणि LCBचे PI साहेब यांच्या सहकार्याने नळदुर्ग टोलनाका येथे 11 वाहनं ही जी सुपारी घेऊन कर्नाटकमधून दिल्लीकडे चाललेली होती ती आम्ही अडवून त्याची तपासणी केली। तपासणीमध्ये सदर वाहनातील सुपारी ही खराब आणि किडलेली असल्याचे आढळून आल्याने आम्ही सदर वाहनातील सुपारीचे नमुने घेतलेले आहेत आणि सुपारीचा उर्वरित साठा अंदाजे 2,59,53,200 रुपये हा ताब्यात घेतलेला आहे। बाकी मुद्देमाल किती आहे त्याच्यामध्ये? मुद्देमाल किती, सुपारी किती? मुद्देमाल म्हणजे ही सुपारीच आहे, ही 2,59,53,200 रुपयाची सुपारी आहे। किती वजन किती असतं अंदाजे? वजन साधारणतः 25 टनाची 25 टन एका वाहनामध्ये आहे। साधारणतः या सुपारीचा वापर कुठे होतो व याचा एक रॅकेटचा संशय आहे का? कुठून आली होती ही? कर्नाटकमधून आली होती आणि दिल्लीकडे चालली होती। आम्ही जे वाहन चालक आहे त्यांच्याकडे चौकशी केली, तथापि त्यांना काही त्याची व्यवस्थित उत्तर देता आली नाही इंडोनेशिया आणि आम्हाला संशय आहे की ते मनुष्य सेवनास त्याची वाहतूक केली जाते किंवा त्याचा उपयोग केला जात असेल, त्यासाठी आम्ही कारवाई केली। प्राथमिक माहितीनुसार माहिती आहे की ते इंडोनेशिया सुपारी मिक्स आहे, त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? याबाबत विश्लेषण अहवाल आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फक्त आपण जो आता अमाऊंट सांगितली ती फक्त वाहनांची का फक्त माल सुपारीची सुपारीची त्याच्यामध्ये वाहनांची किंमत नाही, वाहन आपण जप्त केलेलं नाही, त्याच्यामुळे वाहनांची किंमत त्याच्यामध्ये आलेली नाही। ओके। तरी आपण पाहिलात की राज्य उत्पादन शुल्काचे सहाय्यक आयुक्त प्रदीप कुटे यांनी दिलेली माहिती, ज्यामध्ये हे 2,59,00,000 रुपये सुपारी जो की कर्नाटकहून दिल्लीला जात होती, जो की हे सुपारी कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या उत्पादनासाठी जात होती हे तर अद्याप अस्पष्ट आहे। परंतु या सुपारीला पाहण्यावरून असं निष्क्रिय निघतो की यामध्ये हे सुपारी फक्त गुटखा बनवण्यासाठी वापरण्यात येत असावी, परंतु हे सुपारी एवढी कीड लागलेली आहे व निष्क्रिय व खराब सुपारी गुटखा वापरण्यासाठी केली जातात, तरी किती हानिकारक गोष्ट आहे हे आपण सुद्धा समजू शकता। परंतु हे आता सुपारी लॅबमध्ये व तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहे। याची चौकशी लवकरच होईल व सुपारी कुठे जात होती, कोणत्या कामासाठी जात होती हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू। तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव।